CR ऑफिसमध्ये परत तुमचं वेलकम आहे। तर मी आज चाललो आहे मुंबई टू कोकण राजापूरला माझ्या। तर तुम्ही हे आता बघतच असणार, आता ट्रॅफिक हळूहळू चालू होईल, संध्याकाळ व्हायला आली आहे। आता वाजलेत काहीतरी 3:30, थोडं लेट निघणार होतो 2 वाजता। तो फ्रेंड्स, तर मित्रांनो आपण आता पकडला ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, तर तुम्हाला समोर दिसत आहे। आणि आता वाजले 4:12। तुम्ही बघू शकता ट्रॅफिक हळूहळू चालू झालेले आहे। जसं संध्याकाळ होईल तसं ट्रॅफिक वाढत जाईल। तर आजचा हा स्पेशल राईड होणार आहे। उद्या गणपती आहे आणि गणपतीसाठी खास मी चाललो आहे कोकणात। आणि तुम्हालाही मी दाखवू इच्छितो की रोड कंडिशन्स आणि आपले जे मुंबई गोवा हायवेवर किती कामं केलेली आहेत। लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं नसेल तर परत प्रिव्हियस व्हिडिओवर जावा माझ्या, त्याच्यामध्ये तुम्ही बघा मी मुंबई टू कणकवली केलं होतं। त्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही बघू शकता की किती रस्ते सुधारले होते आणि काय काय झालं होतं। आता आपण चेंबूरला आलो आहे। चेंबूरवरून मग नंतर पुढे फ्लायओव्हर येईल सिग्नलच्या पहिले, तिथून मग आपण डायरेक्ट वर जायचं फ्लायओव्हर चढून आणि डायरेक्ट लेफ्टवरून मग सरळ डायरेक्ट पनवेल। चला मित्रांनो, एक चांगला ब्रेक घेतला इथे आणि आपले सबस्क्रायबर व्ह्यूअर्स थांबले इथं छोटे। चला आपण निघूया आता। आगे खड़े रहो, हाय करो, हाय। तर चला मित्रांनो आपण निघूया। आता हा रोड पकडून सरळ आपल्याला निघायचं आहे। तो अजूनपर्यंत मला कोण रायडर दिसला नाही आहे जो कोकणला चालला। आय थिंक सगळे सकाळी निघालेले आहेत। तुम्ही ट्रॅफिक बघू शकता, किती ट्रॅफिक आहे। उद्या गणपती आहे आणि आय थिंक आज पण प्रवासी भरपूर निघालेले आहेत गावी जायला आणि ट्रॅफिक जबरदस्त लागलेले आहे। पोलीस पण सहकार्य करतायत ह्याच्यामध्ये, चांगले म्हणजे लक्ष आहे सगळ्यांचं। पुण्याला जातो आणि कोकणातली माणसं, उद्या गणपती आहे आणि इथं बघा ट्रॅफिक हा मेन आहे हायवे। बघू शकता इथूनच चालू झालेलं आहे। बाप रे बाप, कोकणात तर काय असेल देव जाणे। आता हलका पाऊस पडला, जास्त एवढा काय जोर आणि पाऊस पडला नाही आहे, त्याच्यामुळे रस्ता खराब आहे। JNPT हायवे, JNPTचे रस्ते पण खराब आहेत, मध्ये मोठे पॅचेस ओपन झालेले आहेत। बापरे बाप, पुढे बघा, पाणी बघा। बघितलं पाणी किती भरलं होतं। सेम टाईपचं पॅच इथं पण लागलेलं आहे। थोडंसं इथं अर्धा सिमेंटचं काम केलं आहे आणि तिकडे माती टाकून दिली आहे। हे बघा, JNPT रोडला सांभाळून या। हे बघा खड्डे बघा। मित्रांनो आता तो रिपेअर केला हा मोठा खड्डा, हा इथं पण एक खड्डा आहे मोठा, म्हणजे खड्डे आहेत इथं रस्त्यावर JNPTच्या। खोलून ठेवली भाई, काय झालंय? अरे बाप रे बाप, हे रस्त्यामुळे ना हे सगळे आणि ब्लॉक्स टाकून ठेवले इथं। हे ब्लॉक्स टाकायची काय जरूरत आहे काय? नॅशनल हायवे आहे
आणि हा नॅशनल हायवे कनेक्ट होतं आहे गोव्याला. तर इथं ब्लॉक्स फक्त टाकून ठेवलेत. थोडं वेळ इथं थांबू, बघू आपले रायडर्स कोण भेटत आहेत काय, त्याच्यानंतर मग पुढे जाऊ. मित्रांनो मी आता पोचलो आहे पनवेलला. बघत बघू शकता पाऊस धोधो चालू झालेला आहे आणि आता जस्ट रेन लायनर काढलं आणि पाऊस चालू झाला आहे. तुम्ही बघू शकता इथं. चला मग चहा पिऊया, निघूया. सुपर. एक्स्ट्रा फॉग लाईट्स लावलेत मी एजीजेचे. तुम्हाला रात्री याच्यामध्ये कळेलच मी जेव्हा गोप्रोमध्ये शूट करीन तेव्हा. तर ही काय आपली गाडी मागून दिसणार आहे. चला मित्रांनो आपण आता इथून निघूया, कारण की जे दिव्यावरून येणार होते त्यांना वेळ लागला आहे भरपूर जास्त. जस्ट एंटर केलं पनवेलवरून आतमध्ये. वाव, पावसात जायचं एक वेगळंच आहे यार. इथं बघ पाऊस पडला नाही, अर्धा तिकडे पडलाय पनवेलला, इथं पाऊसच नाही पडलाय. तर मित्रांनो हा जो टोल नाका आहे पनवेलवरून आत्तापर्यंत रस्ता एक नंबर होता मित्रांनो. हा अपडेट तुम्हाला द्यायचा होता. रस्त्यामध्ये काही खड्डे बिड्डे नाही आहेत, एकदम मस्त रस्ता आहे. आता हळूहळू रात्र व्हायला चालू होईल. लोक थांबले सगळे एकदम व्यवस्थित बंदोबस्त करून. बघू शकता तुम्ही व्यवस्थितपणे सगळ्याच जागी पोलीस लोक. तर अपडेट येते मित्रांनो. आता मी अलिबागला पोचलो आहे आणि अलिबागपर्यंत पण रस्ता एकदम नंबर 1 आहे. खाली इथून घालून लेफ्ट मारला तर अलिबाग लागेल तिथं राईट साईडला. हा बघा ब्रिज, तुम्हाला किती चांगलं दिसत आहे मला माहीत नाही आहे, पण एक नंबर रस्ता. अजूनपर्यंत खरं मला खड्डा काही वाटलंच नाही अलिबाग. तर मित्रांनो मला पहिला डायव्हर्जन भेटला आहे हा. तर मित्रांनो हा जो ब्रिज आहे ना अजून पण आता पण बघा सेम कंडिशन. तर मित्रांनो मला हा तिसरा डायव्हर्जन लागलेला आहे. रस्ता हा ओके आहे, डेमध्ये तुम्ही मस्त कवर करू शकता, खराब नाही आहे. जिथे जिथे खड्डे होते ना तिकडे त्या लोकांनी ना पॅचेस टाकलेत. तर मित्रांनो तुम्ही ट्रॅफिक बघू शकता. कोलाडनंतर जो ट्रॅफिक लागला आहे इंदापूरपर्यंत आय थिंक जो ट्रॅफिक आहे हा. आणि तर मित्रांनो इंदापूरनंतर परत तुम्हाला ट्रॅफिक भेटेल तो माणगाव. बघा माणगावचा पण रस्ता छोटा आहे त्यामुळे ना इथं ट्रॅफिक भेटू शकतं तुम्हाला. तर मित्रांनो तुम्हाला अपडेट देतो. गणपतीला यायला जेवढे पण एसट्या होत्या त्या सगळ्या 8 ते 7 ते 8 एसट्या पूर्ण बंद झालेल्या आहेत. तर मित्रांनो आता जस्ट मी वीर सोडलं आहे आणि रत्नागिरी मला इथून दाखवतं 165 किलोमीटर, 99 किलोमीटर आहे. 187 किलोमीटरचं आहे रत्नागिरी. आलपरी, रायगड फोर्ट, रत्नागिरी, महाड. चला मग मित्रांनो झालं आपलं जेवण. आता आपण इथून निघतोय आणि हा माझा छोटा सबस्क्रायबर आहे. बाय बाय. तर चला पुढे ब्लॉग. तर मित्रांनो चिपळूण पोचलोय मी आता. सावडेला चाललोय मित्राच्या घरी. बघूया बघा चिपळूण. चिपळूण चिपळूण.
अरे बोलता आता झाली ॲक्सिडेंट? आता झाली? कशी आली? हां उलटा मारत होता? अरे रे रे हाय कुठे घेऊन गेले काय? लेडीज आहे? तिला नाही लागलं, मुलग्याला पण नाही. एक सबस्क्रायबर भेटला नवीन. चलो थँक्यू. तर भेटूया परत मित्रा. येताना त्याच्या हॉटेल आहे तिथं पण आपण व्हिजिट करू. ओके बाय. मित्रांनो इथे ॲक्सिडेंट झालेली आहे एका गाडीची, तुम्ही बघू शकता. हे ओव्हरनाईट गाडी चालवल्याने झालेली आहे. ॲक्च्युली एसट्या पण भरपूर बंद पडले होते येताना. The next day. तर सुप्रभात मित्रांनो, माझं नाव चेतन. सकाळ झालेली आहे आणि आता मी आहे कुशिर्डे आरवली या गावात. तर आपला मित्र आहे ओमकार, आपला सबस्क्रायबर, याच्या घरी होतो रात्री, लेट झालेलं. तर तुम्हाला आता रोड्स दाखवतो. एकदम सिनिक रोड आहे, रात्री आलेलं लेट झालेलं. तर जेवढं होऊ शकतं हा एक ब्लॉक पूर्ण एकामध्ये टाकणार आहे. जे निकल रहा हूँ, बहुत ज़्यादा ही टाइम हो गया यहाँ पे. और अभी आप सीन्स देख सकते हो, बहुत बढ़िया सीन है दोस्तों. रात को आया था ना, इतना पता नहीं चला, डार्क एकदम ब्लैक डार्क था. अभी तक अपनी गाड़ी चल चुकी है 305 किलोमीटर और फ्यूल रेंज 2 दिखा रहा है. 140 किलोमीटर और चलेगा. घरी गणपती आहेत, त्यांना सगळ्यांना माझ्याकडून गणपती बाप्पा मोरया. तर तुम्ही कोणी इकडचे आरवलीचे असतील तर आपल्याला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तर आता आपण आहे आरवलीला. मॅप लावला नाही कारण की रोड मला माहिती आहेत. एकदम फ्रेश. ओमकारच्या आईनी मस्त चहा आणि खारी दिली, बरं वाटलं जरा. एसटी बघा, शूट ही रात्री एसटी पडलेली आहे कन्फर्म. ओ माय गॉड. एसटी बघा. नाईट राईड भरपूर जास्तच रिस्क आहे. अगर नाईट राईड करायची आहे ना तर तुम्ही दिवसा झोपा, व्यवस्थित झोप पूर्ण करा, त्याच्यानंतर मग राईड चालू करा. राईड चालू आहे, कार राईड किंवा बस जे पण असेल. Few moments later. क्या लिखा है? ऑल इंडिया लिखा है. ऑल इंडिया कर रहा है राइड. कन्याकुमारी टू कश्मीर. ओके नाइस, वेरी नाइस. आपका कोई चैनल का नाम है क्या? रोड्स आर गुड, मीन्स लाइक दैट ओनली. कच्चा पक्का, हां, बिग फॉरेस्ट नहीं है. दिस लाइक दिस ओनली, द सेम lane is there, no, the same lane is there, no issue of that for forest in the road. Why? Huh? Going? Where are you going? I am going to Rajapur. Kashmir. Yeah? Kashmir, sir? No Kashmir. I came from Mumbai. Nice to meet you. What's your name? Ashish. Ashish. Ashish full name? PJ. PJ. My name is My name Chetan. Chetan. Chetan Revan. I'm from Kerala, Kannur. Kannur. Okay. You are there in YouTube.
YouTube. Yeah. Recording. You're live, yeah. Oh my god. मित्रांनो, तुम्ही एक मुलगा बघितला जो केरलावरून सायकल राईड करायला आला आहे मालवणात, कोकणात. ऑल इंडिया राईड करतो आहे तो सायकलमध्ये. तर तेच तुम्हाला सांगायचं होतं. आता गेला निघून, तर आपण पण निघू आता. संगमेश्वरच्या थोडं पुढे आलं आहे. आता ॲक्च्युली काय झालं आहे, अंजली पण येते मागून. तर तिथे मी हातखंब्यातून आतमध्ये राईड मारला आहे. आणि 1 hour later. तर मित्रांनो, आता मी जैतापूरला पोचायलाच आहे. एडोली गाव म्हणून आहे, मला मध्ये लागलं. महालक्ष्मी देऊळ होतं एडोली गावामध्ये. आता थोड्याच वेळात जैतापूर येईल. तुम्ही नजारे बघू शकता. आता ऊन आलंय. आपल्या सासरवाडीला राजापूर कोंबे रस्ता बघा, एक नंबर भाई. सुपर, एक नंबर रोड आहे मित्रांनो. लाल परी गई जोड़े